नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही घेऊन आली तुमच्यासाठी एक स्लीव्ज डिझाईन जी की खूप सुंदर होणार आहे। तर इथं बघू शकता, हे अशी आपण इथं मार्किंग करून घेतली। हे मध्ये सेंटर आहे आणि त्यानंतर हे अशी एकदम मी लाईट मार्क केलेलं आहे, कारण की कधी कधी परत पण हे व्हायला नको म्हणून मग थोडंसं लाईटच ठेवलेलं आहे मार्किंग। तर इथून खाली आपलं शिलाई मार्जिन आहे, इथून आपण वर्क सुरू करणार आहेत आणि एकदम भारी वर्क होणार आहे। हे नवरदेवाच्या आईचं ब्लाऊज आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला शेवट फायनल लुक दिसेल कसा झालाय ते। आणि ही आपण बाही बनवणार आहे। तर चला मग सुरू करते। तर इथं बघू शकता, मी शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि आपण म्हणजे कोणत्या पण ब्लाऊजला असतो पहिल्यांदा शुगर बीट्सनीच लाईन देऊन घेतो। तर इथं मी शुगर बीटची लाईन देऊन घेते। शिलाई मार्जिन वगैरे सोडलंय, तुम्हाला मी अगोदर सांगितलंय तसं। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या अगोदर 1-2 जरी थ्रेडच्या चैन स्टिच पण देऊ शकता, परंतु मी डायरेक्ट शुगर बीट्सनी लाईन देते। तर इथं 3 किंवा 2च मणी टाकायचे आहेत, एक्स्ट्राचे मणी टाकायचे नाही आहेत, जेणेकरून आपलं वर्क लूज पडतं आणि मणी एकदम चिटकून टाकायचे आहेत, त्यामध्ये गॅप सोडायचा नाही आहे। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। इथं मी मशीनचा साधा दोरा असतो ना आपला, तो घेतलेला आहे। इथं मी ब्लाऊजच्या मॅचिंग कलरचा घेतलेला आहे। तुम्ही कोणत्या पण विदाऊट कलरचा किंवा शक्यतो गोल्डन कलरचा घ्या किंवा मग ब्लाऊजला मॅचिंग घ्या, म्हणजे जेणेकरून ते मॅचिंग वगैरे होऊन जातं ब्लाऊजमध्ये, तर त्यासाठी। आणि आता इथं बघू शकता, हे मी थोडेसे मोठे मणी घेतलेले आहेत। याच्यामध्ये साईज भरपूर येतात, परंतु तुम्हाला जी साईज म्हणजे वाटतं की आता ही खूप मोठी वाटते किंवा ही खूप छोटी वाटते, ही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता की कोणती साईज यूज करायची वगैरे। किंवा तुम्हाला जर नसेलच कळत कोणती करायची, तर मला कमेंट करून विचारा, तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देत असते। तर ही पण लाईन्स आपण पूर्ण देऊन घेणार आहेत। तर इथे बघू शकता, ही पण लाईन माझी पूर्ण देऊन झाली आहे आणि मी जिथे मोठ्या लाईनच्या मण्यांचा एंड झाला आहे, तिथूनच परत लगेच शुगर बीटची लाईन द्यायला सुरू करते। तर इथं आपण जशी खाली शुगर बीटची लाईन दिली, तर सेम त्याच प्रोसेसने वरती द्यायची आहे। याच्यामध्ये कुठेच गॅप ठेवायचा नाही आहे, जेणेकरून मग आपलं वर्क एकदम फिनिशिंगमध्ये दिसतंय। दोन्ही लाईनच्या मध्ये पण गॅप नाही ठेवायचा आणि शुगर बीटच्या मध्ये पण गॅप नाही ठेवायचा, एकदम प्रॉपर चिटकून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग ही आपली छान येते। तर अशीच आपण पूर्ण लाईन जी आहे तर ती देऊन घेणार आहेत। तर ही लाईन्स आपण आपली देऊन झाली। आता त्यानंतर इथं काय करते मी, इथं मध्ये सेंटर घेतलंय मी आणि त्याच्यानंतर असं इथे एक मार्किंग करून घेतली मी। तर हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता किंवा मग मी जसं इथं मार्क केलंय, जे मेजरमेंट घेऊन खुणा केलेल्या आहेत, तर त्यानुसार पण तुम्ही करू शकता। किंवा मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण करू शकता की तुम्हाला किती जास्त म्हणजे वर्क करायचं आहे, किती कमी करायचं आहे, किती स्लीव्ज भरलेली हवी आहे। तर हे ज्याचं त्याचं हे असतं, कारण की इथं फक्त आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला किती अंतरावरती, म्हणजे दोन्ही पण स्लीव्ज सारख्या आल्या पाहिजेत। तर त्यासाठी मी टिक मार्क करून घेतली आहे, दुसरं काही नाही। म्हणजे मी ह्या स्लीव्जला जिथं जेवढं अंतर सोडलं आहे, मी तेच अंतर मी लक्षात ठेवून दुसऱ्या स्लीव्जला पण सेम सोडणार, म्हणजे जेणेकरून आपल्या खालीवर होत नाही आहे आणि त्याप्रमाणे इथं स्टोन चिटकून देणार। तर हा फॅब्रिक ग्लू घेतला आहे मी आणि त्याने हे जे स्टोन आहेत तर हे चिटकून देते सगळीकडे। तर इथं बघू शकता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जितकं जास्त बाही भरलेली हवी आहे तितकी बनवू शकता, जितकी कमी हवी आहे तितकी बनवू शकता, किंवा मी जसं मेजरमेंट घेतलंय तर त्या मेजरमेंटने पण तुम्ही करू शकता। तर इथं आपण जिथं टिक मार्क केली होती, तर त्या ठिकाणी इथं मी ग्लूवरती स्टोन चिटकून दिलेत आणि त्यानंतर ग्लू सुकेपर्यंत थोडा वेळ थांबले होते आणि त्यानंतर इथं अशी आउटलाईन मण्यांची जी आहे तर ती देऊन घेतली। तर मी अगोदर काही देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला थोडंसं दाखवावं म्हटलं, म्हणून मग मी इथं परत तुम्हाला दाखवायसाठी सुरू करते। तर बरोबर प्रॉपर आपल्याला एकदम साईडनं मणी सोडत जायचे, कुठं 3 सोडायचे, कुठं 2 सोडायचे, जास्त सोडायचे नाही आहे। तर 3 किंवा 2च सोडायचे, म्हणजे जेणेकरून हा जो शेप आहे ना तर तो बरोबर प्रॉपर फिनिशिंगमध्ये येतो, कुठेही खालीवर वगैरे होत नाही। तर एवढीच काळजी घ्यायची। आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला।
आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा. तुम्ही पण नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात वर्कमध्ये किंवा सगळी माहिती नाही आहे, तर तुम्ही तशी मला विचारा. मी तसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगेल किंवा तुमच्या प्रश्नांवरती व्हिडिओज बनवत जाईल, की तुम्हाला काय काय क्वेश्चन्स येतात, तर तसे मी व्हिडिओ बनवेल. मग तुमचे पण क्वेश्चन्स वगैरे असतात मनामध्ये प्रश्न, तर ते पण सुटतील. तर त्यासाठी मग मी व्हिडिओज बनवत जाईल. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला, मी याचा पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तुम्ही तो पण बघा. आणि ब्लाऊज कसा झाला हे मला कमेंट करून सांगा. याचा बॅक पार्ट पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता जाऊन. आणि हा नवरदेवाच्या आईचा ब्लाऊज होता. आणि दोघी बहिणींचे पण ब्लाऊज होते, ज्याच्यावरती एकीच्या वरती कोहिरी बनवली होती, एकीच्यावरती पान सेपचं हे बनवलं होतं स्लीव्जला. आणि त्यांच्या च्या डिझाईन पण खूप सुंदर बनवल्या होत्या. तर त्याचे पण व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. म्हणजे असे खूप सगळे व्हिडिओज येतं जे की तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन असते, कुठं कुठं काय काय यूज केलं आहे, कसं कसं केलं आहे, कसं कसं मेजरमेंट घेतलं आहे, काय काय केलं आहे, म्हणजे तुमच्या सगळं डोक्यात बसेल असं असतं डिझाईन्स वगैरे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा, जेणेकरून अजून भारी भारी व्हिडिओज बनवायला मला पण भारी वाटेल. तर इथं बघा, हे असं आपण स्लीव्जला करून घेतलं आहे. तुम्ही असं पण ठेवू शकता, परंतु मला थोडंसं त्याच्यात साडीचं पण कलर यूज करायचा होता, तर त्यासाठी मी हा साडीच्या कलरचा थ्रेड घेतला आहे. तुमची साडी ज्या कलरची असेल तर त्या कलरचा तुम्ही थ्रेड घेऊ शकता, किंवा मग असं ठेवलं तरी पण छान दिसतं. परंतु मला अजून थोडासा लूक भारी घ्यायचा होता, तर त्यासाठी मग मी इथं साडीच्या कलरचा थ्रेड घेतला आहे. आणि त्यानंतर मग त्याला मी अशी आउटलाईन देते. तर इथं बघू शकता तुम्ही, मी याच्या पान शेपच्या अशी आधी समोर गेली आणि मग नंतर इकडं आली. आणि मग इकून आता परत मी असं समोर येते आणि ही चैन स्टिच देते मी. हा सिल्कचा थ्रेड आहे आणि हा डबल केलेला आहे, म्हणजे आपण जो सिंगल असतो सिल्क थ्रेड, तर तो मी डबल करून घेतला आहे. आणि त्यानंतर इथं वर्क करते. तर सिंपल आपण जशी चैन स्टिच घेतो ना, तर तसंच करते. फक्त याला जो शेप आहे तर त्यानुसार मी इथं फिरवत जाते. जास्त काही अवघड नाही आहे. आणि तुम्हाला असं ठेवायचं असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकता, परंतु ही लाईनिंग दिल्यावरती अजून याचा लुक जो आहे तर तो भारी येतोय. तर त्यासाठी मग मी ही जी अशी लाईनिंग आहे तर ती सगळीकडे देऊन घेते. हा नवरदेवाच्या आईचा ब्लाऊज होता. आईनं खास मुलाच्या लग्नासाठी बनवलेला ब्लाऊज होता. म्हणजे खूप एक्सायटेड असतात नाही का काही काही आपल्या आई, म्हणजे आई आपली की आपल्या मुलाचं लग्न वगैरे असतं, तर त्यासाठी खूप सुंदर असा ब्लाऊज बनवला होता त्यांना सिम्पल वर्क हवं होतं. तर मग मी त्यांना हे सजेस्ट केलं होतं की असं असं बनवूया आपण. आणि मग त्या तयार झाल्या होत्या की तुमच्या मनाने पण करा काही काही नाही का. तर मग मी त्यांना असं बनवून दिलं होतं आणि त्यांचा ब्लाऊज खरंच खूप सुंदर झाला होता आणि म्हणजे त्यांना आवडला पण होता. तर तुम्हाला पण असे सुंदर सुंदर ब्लाऊज बनवायचे असतील तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि वरती स्क्रीनवरती पण देते. तुम्ही मला तिथून दोन्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता. शेवट मी फोटोवरती माझा नंबर देते, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अहमदनगरमध्ये राहते, महाराष्ट्र, अहमदनगर. तर तुम्ही पण इथून जवळपास आसपास कुठे राहत असाल तर मला कॉल करू शकता आणि असे सुंदर सुंदर ब्लाऊज बनवायला देऊ शकता. किंवा मग मी याच्या वर्कच्या वगैरे ऑर्डर मी ऑनलाईन पण म्हणजे कुरिअरने वगैरे पण घेत असते. तर त्यासाठी पण मला कॉल करा. आपले रेट जे आहेत तर ते एकदम रिजनेबल आहेत. आणि ह्या ब्लाऊजचा मी रेट एकदम कमी घेतला होता. आणि याचा जो मी शॉर्ट्स बनवलेला आहे पूर्ण ब्लाऊज वर्क झाल्यानंतर बॅकनेक आणि स्लीव्ज दोन्ही पण झालं आहे. तर त्याच्यामध्ये मी याची शिलाई पण सांगितली आहे. तर तुम्हाला अशा ब्लाऊजच्या शिलाई किती घ्यायच्या किंवा काय करायचं हे पण जर ऐकायचं असेल तर आपले व्हिडिओज बघत जा. मी शॉर्ट्समध्ये पूर्ण ब्लाऊज दाखवते की कुठं कुठं बॅकला कशी डिझाईन केली आहे, फ्रंटला कशी केली आहे, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन कसं केलं आहे आपण. फ्रंटचं बॅकला काय घ्यायचं, फ्रंटला काय घ्यायचं डिझाईन आणि स्लीव्जला कोणती डिझाईन घ्यायची, हे सगळं मी तिथं सांगत असते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हा याचा पूर्ण लूक होता आणि ब्लाऊजचा पण लूक मी इथं शेअर करते. तर तुम्हाला आपले व्हिडिओज
आवडत असेल तर हे बघा ब्लाऊज किती सुंदर झालं आहे. असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.